नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे. शेतीविषयी बोलू काही या आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका प्रसिद्ध आणि वादग्रस्त खताबाबत DAP. हे खत खरंच पिकाचं पोषण करतंय का, की आपल्या जमिनीत साठवून ठेवतंय जहर? तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत DAP खताचे फायदे, तोटे, कधी वापरावं, कधी टाळावं, सगळं काही अगदी सविस्तर. योग्य वेळी वापरल्यास DAP उत्पादन वाढवू शकतं, पण चुकीच्या वेळी दिल्यास पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी कशी घेता येईल ते बघू. चला तर मग करूया सुरुवात. तर DAP म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट. हे एक मिश्र खत आहे. यात असतो 18%, 18% नायट्रोजन आणि तब्बल 46% फॉस्फरस. तर फॉस्फरस झाडांच्या मुळांना बळकट करतं आणि सुरुवातीच्या वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे. भारतभरात सर्वाधिक वापरलं जाणारं खत म्हणजे DAP. पण जसं त्याचं कौतुक आहे किंवा जसं ते फायदेशीर आहे, तसंच त्याच्या चुकीच्या वापराचे धोकेही खूप आहेत. तर फायदे काय आहेत? DAPचे फायदे म्हणजे मुळं खोलवर जातात, त्यामुळे अन्नधान्य चांगलं शोषून घेतलं जातं. त्यामुळे सुरुवातीची वाढ जलद होते, रोपं हेल्दी होतात आणि परिणामाने उत्पन्न पण चांगलं होतं. आणि DAP प्रामुख्याने हरभरा, गहू, मका, तूर, सोयाबीन अशा रब्बी आणि खरीप पिकामध्ये वापरलं जातं. पण चुकीचा वापर केला तर काय आहे? चुकीचा वापर आणि पिकांचा विनाश. तर काय असतं की DAP हे शस्त्रासारखं आहे. योग्य वापरलं तर वरदान, अति वापरलं तर धोका. तर यामुळे काय होतो? मातीचा pH वाढतो. जास्त प्रमाणात दिलं तर मातीचा pH वाढतो आणि माती अल्कलाईन होते. त्यामध्ये असलेले सेंद्रिय घटक मरतात आणि परिणामी काय होतं? इतर अन्नधान्याचं शोषण कमी होतं. त्यामुळे आपलं पीक इतर अन्नधान्य शोषून घेऊ शकत नाही. म्हणजे काय होतं? झाडाचे पानं वाढतात, झाड हिरवंगार होतं, पण फुलं येत नाही. आणि शेवटी काय होतं की जमिनीचा कस बिघडतो. काय असतं की काही शेतकरी तर पीक लावल्यावर पण DAP देतात, पण हे अत्यंत घातक आहे. DAP हे फक्त पेरणीच्या वेळेस द्यायचं किंवा रोपणी करताना सुरुवातीच्या वेळेसच DAP द्यायचं, नंतर DAP देऊ नये. आता किती प्रमाणात वापरावं? तर तसं तर काय असतं की कुठलंही खत, DAP असो, SSP असो की TSP असो की कुठलंही खत असो, मातीची चाचणी केल्यानंतरच वापरावं, म्हणजे वापरायला पाहिजे. पण आजपर्यंत आपण पाहतो की जनरली शेतकरी काही मातीची चाचणी वगैरे करत नाही. आम्ही पण शेतकरी म्हणजे लहानाचं मोठं झालो, पण आम्ही कधी पाहिलं नाही की कोणी आपल्या घरच्या लोक म्हणजे बाबा आजोबा यांनी कधी माती नेऊन त्याची चाचणी केली. सगळं अंदाजे असतं. पण अंदाजे असलं तरी पण ते प्रमाणातच द्यायला पाहिजे. गव्हाला किती 60 किलो पर एकर, हरभरा असेल तर 50 किलो पर एकर, सोयाबीन असेल तर 35 किलो पर एकर आणि टोमॅटो असेल तर 50 किलो पर एकर. पर एकर म्हणजे एका एकराला. जमिनीत थेट मुळावर न टाकता रोपांच्या बाजूला खत टाकावं. सुरुवातीला आपण काही पिकाची रोप म्हणजे लागवड करतो, जसं की टोमॅटोची रोपं झाल्यानंतर ते लावतो. तर तेव्हा काय करायचं की जेव्हा आपण लावतो त्या गड्ड्याच्या बाजूला म्हणजे एकदम मुळावर नाही टाकायचं, तर त्याच्या बाजूला टाकावं. जर ड्रीपद्वारे देत असाल तर पाण्यात योग्य प्रमाणात विरघळवूनच द्या. पण काय आहे की DAP कितीही चांगलं असलं तरीही त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं शहाणपणाचं नाही. कुठलंही रासायनिक खत तुम्हाला काय असतं की तात्पुरतं म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पादन देतं, चांगले हेल्दी दिसतात झाडं, उत्पादन पण मिळतं, पण तुमची जमीन खराब होते, तुमचं त्याचं कस हे होतो आणि जमिनीचं आरोग्य बिघडतं. म्हणून DAP द्यावंच लागतं आजकाल आणि दिलंही पाहिजे. पण DAP बरोबर जैविक खतांचा वापर करा. फॉस्फोबॅक्टेरिया वापरल्यास DAP कमी लागतो. कंपोस्ट खत, जीवामृत
याचा समावेश केल्यास मातीचा कस टिकून राहतो. म्हणजे काय करायचं, रासायनिक खतं तर आता द्यावंच लागतं, पण त्यासोबत सेंद्रिय खत द्या, म्हणजे तुमच्या जमिनीचा कस टिकून राहील. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचं संतुलन ठेवा. आज जमिनीचं आरोग्य वाचवायचं असेल तर सध्या नाही तर पुढील 10 वर्षाचा विचार करा. आता आपण रासायनिक खतं दिले, पीकही खूप येईल, पण आपल्या जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे आपण समोरच्या 10 वर्षाचा विचार करायला पाहिजे. तर आपण पाहतो, आम्ही पण आमच्याकडे पिकामध्ये डी-ए-पीचं प्रमाण वापरतो आणि म्हणजे योग्य प्रमाणात डी-ए-पी देतो. पण फक्त बियाणं टाकताना किंवा पेरतानाच देतो. त्याचा परिणाम काय होतं, की चांगली वाढ होते, जास्त फुलं येतात आणि उत्पादनातही 20% पेक्षा वाढ होतो. पण आम्हीच बघितलं, की आमच्या एका ओळखीतल्या शेतकऱ्यांनी काय केलं, की जास्त डी-ए-पी टाकत राहिला. कारण झाडाची वाढ खूप छान होत होती. पण काय झालं, त्याला फक्त त्याचं हिरवं-हिरवं शेत दिसत होतं, इतकं छान शेत दिसत होतं, पण फक्त पानाचं जंगल झालं. त्याला व्यवस्थित उत्पादन मिळालं नाही. तर म्हणून शेतकरी मित्रांनो, डी-ए-पी हे रसायन नाही, फक्त एक खत नसून ती एक जबाबदारी आहे. त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीचं आरोग्यही टिकेल आणि तुमचं उत्पन्नही वाढेल. फक्त डी-ए-पी घाला आणि विसरा असं होत नाही. म्हणजे त्यात काय असतं, की डी-ए-पी ही एक गुंतवणूक आहे. म्हणजे खत कुठलेही असो, बाजारातून आणलं आणि घातलं असं नाही. ते योग्य प्रमाणातच घातलं पाहिजे. आणि ते म्हणजे डी-ए-पी म्हणजे काय, खत म्हणजे काय असते, एक प्रकारची गुंतवणूक आहे. आपण आपल्या जमिनीत त्याची गुंतवणूक करतो. तर ती गुंतवणूक योग्य प्रमाणात म्हणजे ती शास्त्रशुद्धच असली पाहिजे. तर काय आहे मग, माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. उपयोग होईल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शेतीविषयी बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा. जय शेतकरी, जय जवान.